माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई दोषी असतील तर त्यांचं समर्थन करणार नाही असं विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी केले। तसंच जर हे जाणून बुजून कुणी करत असेल तर त्याला खडसे समर्थ आहेत असंही परब यांनी म्हटलंय। काही दिवसांपासून पोलीस वॉच ठेवत होते असा आरोप एकनाथ खडसेंनी केला। त्यावर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले। पोलीस वॉच ठेवत आहेत असं वाटत होतं तर अगोदर तक्रार का केली नाही असा सवाल कदम यांनी केला। तसंच पोलीस नियमानुसार कारवाई करत असल्याचंही योगेश कदम यांनी म्हटलं। कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसनं आजपर्यंत त्यांना दिलेल्या संधीचा अवमान केला अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले। चालल्या घरी सुखी राहा असंही सपकाळ गोरंट्याल यांना उद्देशून यांनी म्हटले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं अभिनंदन केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात कधीही झालं नाही असं ऐतिहासिक रक्तदान शिबिर त्यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलं। त्यावरून बावनकुळेंनी चव्हाण यांचं अभिनंदन केलं। राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे। एकूण 1902 पुरस्कार दिले जातील। मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम इथं विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी हे विशेष न्यायालयाची स्थापना केली जाणार। राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10 जिल्ह्यात उमेद मॉलची उभारणी करण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे। बचत गटाला मार्केट उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा स्तरावर उमेद मॉल उभारणी करण्यात येणार आहे असं मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलं। बचत गट दर्जेदार उत्पन्न घेतील त्यासाठी मॉलमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल असंही गोरेंनी म्हटलं। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विकासासाठी स्पर्धा झाली पाहिजे असं विधान मंत्री जयकुमार गोरेंनी केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या सूचनेनुसार गावातील विकासासाठी स्पर्धा असेल, गावच्या विकासाची कामं होतील अशी स्पर्धा आहे अशी माहिती मंत्री गोरेंनी दिली। शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रमुख उपस्थिती असणार आहे। 2 ऑगस्ट रोजी शेकापचा 78वा वर्धापन दिन साजरा होतोय। पनवेल या निमित्तानं कार्यक्रमाचं तिथं आयोजन करण्यात आलंय। काही दिवसांपूर्वी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेत चर्चा केली होती। कांदा खाल्ला नाही म्हणून कुणी मेले का? शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत आहेत तर मिळू द्या। कांदा बाहेर गेला तर परकीय चलन मिळेल, उद्योगधंदा वाढेल असं विधान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले। तसंच राज्य सरकारला विनंती करेल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। शिरसाट मिसाळ वादावर आता पडदा पडलाय असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले। काही गैरचुकीतून हा प्रकार घडला होता, मात्र आता काही वाद नाही असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं। लाडकी बहीण योजनेत कसला घोटाळा झाला? मंत्र्यानं पैसे घेतले का असा सवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुप्रिया सुळेंना केलाय। चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतला असेल तर कारवाई होईल, पैसे परत घेतले जातील, चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू असंही बावनकुळेंनी म्हटलंय। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत सहकार पॅनलने 21 पैकी 20 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले। दरम्यान येत्या काळात राज्यातील सहकारी संस्था आणि कार्यकर्त्यांना शिक्षण प्रशिक्षण देण्याचं काम नवनियुक्त संचालक मंडळ नेटानं करत असा विश्वास आमदार प्रवीण दरेकर यांनी जेएनयूमध्ये अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। दिल्लीच्या तख्त्यावर शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा लवकरच बसवण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं। निवडणूक आयोगानं बिहारमध्ये राबवलेल्या मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणीमध्ये आधार आणि मतदार ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत। यावर लवकरात लवकर निकाल दिला जाईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं। येत्या 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी कर्जत इथं राज्यस्तरीय शिबिर पार पडणार आहे। अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थी युवकांचे प्रश्न आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा केली जाणार आहे। राज्यात रस्ते सुरक्षा कक्षाकडून अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत असून त्याचा काहीसा परिणाम रस्ते अपघाताच्या संख्येवर दिसून आला। मात्र यानंतरही रस्ते प्रवासात राज्यात रोज 45 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात।
नवी मुंबईतील पामबीच रोडवर ट्रक आणि कार यांची धडक होऊन अपघात झाला। यात दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले। जखमी चालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं। मुंबईच्या अंधेरीत वाहन चालवताना सीट बेल्ट लावा अन्यथा अपघात होऊ शकतो असा सल्ला एका दाम्पत्याला वाहतूक पोलिसांनी दिलाय। त्यानंतर 15 मिनिटातच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला। मात्र वाहतूक पोलिसांच्या सल्ल्यानंतर दाम्पत्यानं सीट बेल्ट लावल्यानं अपघातातून ते दोघेही वाचले। झटपट आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवास होण्यासाठी JVLR ते कप परेड या भुयारी मेट्रो 3 ला भुयारी पादचारी मार्गाची जोड देण्यात येणार आहे। या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांची राज्य सरकारचे प्रतिनिधी MMRDA सोबत बैठक झाली। नवी मुंबईतील पनवेल बस स्थानकाला नवीन 5 बसेस मिळाल्या। त्या बसेसचं लोकार्पण आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। तर नवीन बसेसमुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीत मांस विक्री आणि प्राण्यांची कत्तल केली जाते अशी तक्रार पर्यावरण प्रेमींनी केली। याची दखल घेऊन DGCAनं मांस विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते। मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे पुन्हा एकदा तक्रार केली आहे। ठाणे जिल्हा रुग्णालयाचं काम तातडीनं पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यासाठी कामाला गती द्यावी। तसंच हे रुग्णालय नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेताच 1078 नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। मोबाईलवर सतत स्क्रोलिंग करणं, रील्स, व्हिडिओ पाहिल्यानं मेंदूवर डिजिटल ओव्हरलोड येतोय आणि त्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊन एकाग्रता आणि झोपेवरही दुष्परिणाम होतो। मुलांचा स्क्रीन टाइम वाढल्यानं मेंदूच्या विकासावर गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा न्यूरोलॉजिस्टनं दिला। रक्तपेढ्यांमधली पायाभूत सुविधा पद्धती, रक्तसंक्रमण सेवा वितरणाचं मूल्यांकन करणं, यासाठी आवश्यक असलेला डेटा संकलनाचा अभ्यास करणारे या करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेनं रक्तसंक्रमण सेवेअंतर्गत राज्यातील सर्व रक्तपेढ्यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला। डॉक्टर आणि नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते अँडिनोव्हायरस आणि एंटेरोव्हायरस या 2 प्रमुख विषाणूंमुळे डोळ्यातील संसर्ग झपाट्यानं पसरतोय। आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जून 2025 पासून आजपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसारख्या शहरात 30,000 पेक्षा अधिक कंजक्टिव्हायटिसची प्रकरण नोंदवली गेली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलेला जून-जुलै 2025च्या 10वी आणि 12वी फेरपरीक्षेचा निकाल पालघर जिल्ह्यात संमिश्र राहिला। यामध्ये 10वीचा निकाल 21.3% आणि 12वीचा निकाल 34.39% लागला। मुंबईमध्ये 12 कोटी रुपये शिक्षण विभागानं मंजूर केलेत। राजीव गांधी अपघातग्रस्त सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील 395 विद्यार्थ्यांना यामुळे आर्थिक मदत मिळणार आहे अशी माहिती मिळाली। इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत मान्यताप्राप्त खासगी शाळा, खासगी अनुदानित शाळा तसंच सरकारी शाळेसाठी हे लागू असेल। भारतीय औषधं खाऊन जगातील अनेक रुग्ण बरे होत आहेत, त्यामुळे जगभरात औषधांची मागणी वाढत असून 2030 पर्यंत भारताची औषध निर्यात 5 लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज रुबिक्स डेटा सायन्सेसनं वर्तवलेला आहे। एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी दया नायक यांना अखेर सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती मिळाली। विशेष बाब म्हणजे ही बढती त्यांना निवृत्तीच्या अवघ्या 2 दिवस आधी मिळाली। सध्या दया नायक हे मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9चे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत। लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे प्रदूषणात वाढ होते, त्यामुळे उच्च न्यायालयाकडून सर्व बेकऱ्या पर्यावरणपूरक इंधनात रूपांतरित करून घेण्याचे निर्देश देण्यात आले। या पार्श्वभूमीवर पालिकेकडून महानगर गॅस सोबत बैठक घेतली असता मुंबईतील जवळपास 42 बेकऱ्यांनी PNG इंधनात बदल करण्यासाठी अर्ज केल्याची माहिती मिळते। मुंबईतील 20 वर्दळीची ठिकाणं फेरीवाल्यांच्या गर्दीतून मुक्त होणार आहेत। यात CSMT, कुलाबा, कॉजवे, वांद्रा येथील लिंकिंग रोड, हिल रोड, दादर, अंधेरी, मालाड, घाटकोपर रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणांचा समावेश आहे। कल्याण पश्चिम येथील सहजानंद चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुढील 3 दिवस वाहतुकीत बदल करण्यात आला। या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागानं 15 दिवसांच्या प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल लागू करण्याचा निर्णय घेतला। मुंबई महापालिकेनं कचऱ्याच्या गाड्यांसंदर्भात नवीन कंत्राट देण्यासह घरोघरी गोळा केलेला कचरा जमा करण्यासाठी सेवा आधारित कंत्राटाचा निर्णय मागे घेतला। याशिवाय स्वच्छता कामगारांनी केलेल्या सर्व मागण्या महापालिका प्रशासनानं मान्य केल्या। स्वच्छता कामगारांच्या लढ्याला मिळालेल्या यशानंतर 1 ऑगस्ट रोजी स्वच्छता कामगारांचा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला। अहिल्यानगर येथील चिंचोडी पाटील येथे 51 गुंठे जमीन प्रकरणात समोर कुटुंबाला अखेर न्याय मिळालेला आहे। बेकायदा हस्तांतर प्रकरणात तब्बल 12 वर्षांनी सरोदे कुटुंबाला न्याय मिळाला आहे।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कुटुंबाला जमिनीचा सातबारा देण्यात आला। टाटा सर्व्हिसेसमधील नोकर कपात अनैतिक आणि पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची तक्रार कर्मचारी संघटनेनं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहून केली आहे। याची त्वरित दखल घ्यावी आणि टीसीएसला स्पष्टीकरणासाठी नोटीस बजावावी असं आवाहन करण्यात आलं। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे। तानसा आणि मोडकसागर यापूर्वीच ओसंडून वाहू लागले, तर 7ही धरणांमधील पाणीसाठा आज घडीला 88.38% पोहोचलाय। मुंबईमध्ये दक्षिण कोरियाच्या सहकार्यानं बीएमसी मिठी नदीच्या काठावर फ्लड गेट स्थापित करणारे या उपक्रमाचा उद्देश पावसाळ्यात मुंबईतील पूरस्थिती नियंत्रणात ठेवणं आणि नदीच्या प्रवाहाचा प्रवाह व्यवस्थित करणं हा आहे। तर बीएमसीनं यासाठी एक विशेष समिती स्थापन केली असून लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होईल। भिवंडीत भात लागवडीची कामं अंतिम टप्प्यात आली। 95% भात लागवडीची कामं पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित 5% भात लागवडीची कामं येत्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। यंदा चांगला पाऊस झाल्यानं भात पिकही चांगली येणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। उल्हासनगरातील पंजाबी कॉलनी परिसरात एका तरुणाला विजेचा धक्का लागल्यानं त्याचा मृत्यू झाला। घराचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं हा तरुण घरावरील पत्र्यावर चढला। यावेळी तरुणाला विजेचा धक्का लागल्यानं त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे कुटुंबियांनी महावितरणाच्या विरोधात संताप व्यक्त केला। मुंबई महापालिका आणि सफाई कामगार संघटना यामध्ये करार झाले। कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करणं, लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करणं, सरकारी योजनेतून हक्काची घरं देणं या मागण्या मान्य करण्यात आल्या। तर या कंत्राटीकरणासाठी काढलेल्या निविदेला विरोध करणार नसल्याचं आश्वासन संघटनेनं प्रशासनाला दिलं। मुंबईतील नालेसफाईच्या कामात कंत्राटदाराकडून घोटाळे होत असल्याचा आरोप करण्यात आला, त्यामुळे महापालिकेने त्याची दखल घेत नालेसफाईच्या कामात घोटाळे करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई केली। त्याचबरोबर महापालिकेनं कंत्राटदारांना 15 कोटींचा दंड ठोठावला। मुंबईतील मुख्याच्या जागेवरील इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली। म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कायद्यानं अधिकार नसतानाही रहिवाशांना नोटीस बजावली, त्यामुळे उच्च न्यायालयानं म्हाडावर ताशेरे ओढत ही बेबंदशाही चालू देणार नाही असा इशारा म्हाडाला दिला। मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना 15 ऑगस्ट दरम्यान नव्या घराचा ताबा मिळण्याची शक्यता आहे। म्हाडानं याबाबत अद्याप कोणतीही तारीख जाहीर केली नाहीये, तरी 15 ऑगस्टच्या गृहप्रवेशाची चर्चा वरळी सुरू झाली आहे। कल्याण पश्चिमेकडे गौरीपाडा मिलिंद नगर परिसरात रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य पसरले। केडीएमसीनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमण केला। रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून तसंच खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढून केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदवला।